आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल तासाभरात लागायला सुरुवात होईल. प्रचंड उत्सुकता आहे, प्रचंड उत्कंठ आहे, तेवढाच उत्साह सुद्धा आहे. कारण अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागणार आहेत. 68 जिल्हा परिषद मतदारसंघात 241 उमेदवार आणि 136 पंचायत समितीमध्ये 455 उमेदवार रिंगणात आहेत. 3 मंत्री, 3 खासदार आणि 12 पेक्षा जास्त आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रत्येक जण आपल्याच पक्षाचा, आपल्याच गटाचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी गेले 15-20 प्रचंड प्रयत्न केले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल, आजरा, चंदगडला तळ ठोकला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भुदरगड आणि राधानगरी सोडलंच नाही. आमदार चंद्रदीप नरकेनी करवीर सोडला नाही. आमदार सतेज पाटील यांनी 4-5 तालुक्यात मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावली. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी शिरोळ सोडला नाही. आव्हाड यांनी कोरोची सोडला नाही. या अनेक नेत्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले. इतरांच्याकडे जायला सुद्धा वेळ त्यांनी दिला नाही. कारण प्रत्येकाची प्रतिष्ठा इथं लागलेली आहे. प्रत्येकाला आपला माणूस निवडून आणायचा आहे. राहुल आव्हाड यांची कन्या आहे सानिका. राजीव आवळे माजी आमदार यांचा सुपुत्र राहुल. नामदेवराव भोईटे माजी आमदार यांचे पुत्र उमेश. दिनकरराव जाधव जी माजी आमदार यांची सून शुभांगी आहे. माजी आमदार संपतराव पवार यांचा मुलगा क्रांतिसिंह. गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांची कन्या अमृता. माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांचे सुपुत्र सचिन. संचालक मुरलीधर जाधव यांचा मुलगा शिवाजी यांच्यासह अनेक जण असे आहेत की त्यांची प्रतिष्ठा पणाला लागले. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल निश्चितपणे लागण्याची चिन्ह आहेत. कारण काही ठिकाणी क्रॉस वोटिंग झालेला आहे. त्याचा मोठा धक्का मोठ्या काही नेत्यांना, बड्या नेत्यांना बसणार हे जवळजवळ नक्की आहे. नेमकं काय होणार हे तासाभरानंतर आपल्याला कळेलच. त्यामुळे रोहिणी आंबेडकर असू दे, रेश्मा राहुल देसाई, शीतल फराकटे, याशिवाय अनेक उमेदवार आहेत. संग्राम कुपेकर आहेत, सुयशा घाटगे आहेत, रशिका पाटील आहेत, उमेश आपटे आहेत, श्रीशैल अप्पी पाटील आहेत, राजकुमार गायकवाड आहेत. म्हणजे एकापेक्षा एक ताकदीचे उमेदवार मैदानात आहेत. प्रत्येकाला जिंकण्याची ईर्ष्या आहे. त्या ईर्ष्येनं त्यांनी बरेच दिवस काम केलेलं आहे, प्रचार केलेला आहे. त्यामुळे आता धक्कादायक निकाल सुरू होतील 11 नंतर. आपल्याला सगळे निकाल क्षणाक्षणाला मिळतील महाधुरळा युट्यूब चॅनलवर. त्यामुळे आत्ताच तातडीनं सबस्क्राईब करा आणि 11 नंतर सगळे निकाल क्षणाक्षणाला कोल्हापूर जिल्ह्यातील काही, सांगली जिल्ह्यातील काही महत्त्वाचे निकाल सुद्धा आपण देऊ निश्चितपणे. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.